तर ऐकू, विवेकानंद समजणे हीच खरी संपन्नता. सर्वधर्म परिषदेला स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेला जाणे, त्या ठिकाणी भारताचे आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणे हा आपल्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न होता. सर्वधर्म परिषद सुरू व्हायला 5 आठवड्याचा कालावधी होता. परिषदेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र त्यांच्याजवळ नव्हते. नाव नोंदवण्याची मुदत संपली होती. ऑगस्टमधील कडाक्याच्या थंडीने ते त्रस्त झाले होते. अमेरिकेतील महागाईमुळे त्यांच्याजवळील अल्पशी पुंजी संपत चालली होती. सर्वधर्म परिषदेत प्रतिनिधित्व करून प्रभाव पाडावा यासाठी परिस्थिती पूर्णतः प्रतिकूल होत चालली होती. पण परिस्थितीसमोर हतबल होतील ते विवेकानंद कसे असतील? स्वामीजी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत गेले, मदतीचे हात समोर येत गेले. त्यातून आपली अत्यावश्यक गरज पूर्ण होईल तेवढीच मदत त्यांनी स्वीकारली आणि पुढील मार्गक्रमण सुरू ठेवले. या कालावधीत केट शेनबर्ग या बॉस्टन येथील महिलेने त्यांना खूप मदत केली. शेनबर्ग यांच्यामुळेच सर्वधर्म परिषदेअगोदर अमेरिकन संस्कृतीचा परिचय झाला. त्यांनी आपल्या परिसरात स्वामीजींची अनेक व्याख्याने घडवून आणली. प्राध्यापक राईट यांची भेट ही स्वामीजींसाठी फार मोठी उपलब्धी होती. 25 ऑगस्ट 1893ला अनिस्कम येथे प्राध्यापक युजीन हंबात यांच्या निवासस्थानी काही विद्वान मंडळींसोबत मानवजातीचा एकूण इतिहास या विषयावर स्वामीजींचे संभाषण झाले. स्वामीजी विदेशात असतानाही तेथील संस्कृती, परंपरा, मानवी हक्क याविषयी किती परखड भाष्य करत होते हे आजच्या विकाऊ विद्वानांनी खूप लक्षात घेण्यासारखे आहे. ब्रिटन राष्ट्रासोबत अमेरिकेची असणारी नाळ स्वामीजींना माहीत नव्हती अशातला भाग नाही. ब्रिटिशांचीच वंशवेल अमेरिकेत वाढते याची त्यांना पूर्ण कल्पना होती. अमेरिकेत ते एकटे असताना आणि तेथील लोकांच्या आश्रयाने राहत होते. ते आपले विचार व्यक्त करताना कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाहीत याचा प्रत्यय आपणा सर्वांना येईल. विकसित देशाकडून अविकसित देशावर होणारी आक्रमणे, तेथील समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार असा विषय निघाला. तेव्हा अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी राष्ट्रांना आपल्या पापाचे प्रायश्चित्त भोगावेच लागते. नियतीकडे न्याय असतोच असे ते ठामपणे प्रतिपादन करू लागले. सर्व जगावर साम्राज्य करणाऱ्या ब्रिटनलाही नियती माफ करणार नाही. या राष्ट्राचे अन्याय अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. स्वामीजी म्हणाले, हे ब्रिटिश लोक थोड्या काळापूर्वी अत्यंत रानटी होते. त्यांच्या स्त्रियांच्या वस्त्रावरून उवा फिरत आपल्या शरीराची दुर्गंधी लपविण्यासाठी त्या अंगाला सुवासिक द्रव्य चोपडत. अजूनही त्या अवस्थेतून त्या बाहेर पडल्या नाहीत. यावर श्रोते दुखावल्या जाणार, नंतर ते आक्रमक होणार हे ते अतिशय चांगल्या प्रकारे जाणून होते. दुखावल्या गेलेला एक श्रोता अतिशय चिडून बोलला, काहीतरीच काय, याला किमान 500 वर्ष होऊन गेलीत. यावर स्वामीजी अत्यंत शांत स्वरात म्हणाले, या अवनी तलावर मनुष्य वावरू लागला त्या तुलनेत विचार केला तर 500 वर्ष ही अत्यंत क्षुल्लक बाब आहे. तुम्ही भौतिक तांत्रिक दृष्ट्या प्रगत झालात म्हणजे अप्रगत लोकांवर अन्याय करून साम्राज्य विस्तार करणे हा आमचा अधिकार आहे असे तुम्ही समजता. पण हे अमानवीय आहे. त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार. भारतातही श्रीमंत लोकांनी गरीब लोकांचे शोषण केले. त्यांच्या दुःखाचे सुस्कारे श्रीमंतांना कधी ऐकू आले नाही. सवर्णांना कधी पददलितांचा आक्रोश ऐकू आला नाही. गरीब लोक अन्नासाठी आक्रोश करीत होते तेव्हा सोन्या चांदीच्या ताटातून सोन्याचा घास हे तालेवार लोक खात होते. पण जेव्हा यवनांच्या स्वाऱ्या आल्या तेव्हा त्या उच्चवर्णीय श्रीमंतांच्या कत्तली सर्वात अगोदर झाल्या.
वेगवेगळ्या पातळीवर माणसाकडून माणसावर होणारा अन्याय आणि त्याचे भोगावे लागणारे प्रायश्चित्त याचे व्यापक विवेचन स्वामीजींनी केले आहे. ते करताना त्यांनी परकीयांना वगळले नाही, स्वकीयांना सोडले नाही. आपण ज्यांच्याविषयी बोलतोय त्यांच्या देशात त्यांच्या आश्रयाने राहत आहोत, म्हणून विवेकबुद्धीशी तडजोड नाही. खऱ्या अर्थाने बुद्धिप्रामाण्यवाद व मानवतावाद स्वामीजींनी जोपासला. प्रत्येकाला आपले संचित भोगावेच लागते. प्रत्येकाला कर्माप्रमाणे फळ मिळणारच. भारतीय तत्वज्ञानातील हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताप्रमाणे ब्रिटिशांनाही त्यांच्या कर्माचे फळे भोगावीच लागतील. हा विचार स्वामीजी अमेरिका, युरोप खंडात आणि ब्रिटनमध्येही अगदी बिनदिक्कतपणे मांडतात. भारत पारतंत्र्यात असताना मांडतात, अगदी निर्भयपणे मांडतात. तेव्हा ते योद्धा संन्यासी ठरतात. प्रत्येक देशातील बुद्धिवादी, चलाक व चतुर वर्ग नेहमीच आपल्या सोयीचा युक्तिवाद करत आला आहे. पूर्वजांची पुण्याई असते तेव्हा त्याचे जाहीरपणे ढोल वाजवले जातात, पण जेव्हा पूर्वजांच्या पापाविषयी बोलले जाते त्यावेळेस मात्र हा चलाक वर्ग म्हणतो, ते आता स्मशानात गेले, जा त्यांचे मुडदे उकरायला. त्यांच्या कर्माविषयी त्यांनाच विचारा, इथे आम्हाला कशाला त्रास देता? त्यांच्या पापाशी आमचा काय संबंध? पण जिथे विवेक आणि आनंदाचा संगम आहे त्या विवेकानंदांना हे मान्य नाही. पूर्वजांच्या संचिताचे चांगले वाईट फळे प्रत्येकाला भोगावेच लागतील. तशी ती बलाढ्य देशांना व साम्राज्यवाद्यांनाही भोगावे लागतील. फक्त त्याचा निश्चित कालावधी सांगता येत नाही, असे स्वामीजी स्पष्टपणे सांगतात. मित्रहो, स्वामीजींचे तात्विक विवेचन ऐकल्यावर श्रीमती राईट एवढ्या भारावून गेल्या होत्या, त्यांनी तात्काळ आपल्या आईला पत्र लिहून कळवले. स्वामीजींचे वय कालगणनेनुसार 30 वर्षाचे आहे, पण त्यांची विद्वत्ता व सुसंस्कृतता ध्यानी घेतली तर ते कित्येक युगाचे आहे. या ठिकाणी आपल्या स्पष्टपणे लक्षात येते, भारतापेक्षा अमेरिकन बांधवांनी त्यांना खूप समजून घेतले होते. प्रचंड मान सन्मान दिला होता. प्रत्येक श्रोता त्यांचा शब्द जीवाचा कान करून ऐकत होता. शिकागो येथील सर्व धर्म परिषद विवेकानंदांच्या विचाराची ओळख सर्व जगाला करून देणार होती. अशा वेळी हुरळून जाऊन ते तेथील लोकांची वारेमाप स्तुती करत बसले नाही, कारण ते आत्मभान विसरले नव्हते. त्यांना जे बोलायचे होते ते वैश्विक सुखाविषयी बोलायचे होते. म्हणूनच पाश्चात्यांच्या दोषाविषयी स्पष्ट आणि तीव्र प्रहार करायला ते विसरले नाहीत. रंगभूमीवरील नट्यांचे वासना चाळवणारे हावभाव, रस्त्यावर चालणारे वासनायुक्त ओंगळवाने चाळे, नशापानी करून धिंगाणा घालणारे उच्च विद्याविभूषित स्वैराचारी, निग्रोची कातडी सोलून त्यांना मारण्याची दक्षिण अमेरिकेतील अमानवीय पद्धत, राजकारणातील अपप्रवृत्ती, चोऱ्या, दरोडे या सर्व अपप्रवृत्तीवर स्वामीजींनी कठोर प्रहार केले. ब्रिटनमधील अन्याय अत्याचाराविषयी अत्यंत परखड विचार मांडून पुढे ते निर्भयपणे आव्हान करतात, आपल्याला ब्रिटिश सरकारने पकडून मृत्यूदंड द्यावा अशी आपली इच्छा आहे. तसे झाले तर ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या शवपेटीचा तो पहिला खिळा ठरेल. स्वामीजी स्वातंत्र्य लढ्यापासून जन्मभर दूर राहिले, पण त्यांच्या मनात पारतंत्र्याची किती चीड होती हे यावरून स्पष्ट होते. पाश्चात्य देशात प्रचंड मान सन्मान मिळत असताना भारत मातेविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेला प्रेमाचा झरा कधीच आटला नाही. आज मोठ्या पॅकेजच्या नोकरीसाठी युरोप अमेरिकेत धावणाऱ्या युवकांनी यापासून काय शिकावे? आमच्या करिअर पुढे आम्हाला आमचा देशच काय? आमचे आई वडीलही कवडीमोल वाटतात. पैसा, पद, प्रतिष्ठेसाठी स्व गमावलेला युवक गडगंज ऐहिक सुखाचा स्वामी बनला तरी तो भिकारीच म्हणावा लागेल. ऐश्वर्य संपन्न होण्यासाठी विवेकानंद समजून घ्या,
विवेकी आणि आनंदी व्हा. राष्ट्र बलशाली बनवा. धन्यवाद. शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती. धन्यवाद.